एका सकाळी सरकारी खात्यातील 590 कोटी रुपये अचानक गायब झाले। ना अलार्म वाजला ना सिस्टीम क्रॅश झाली आणि सर्वात धक्कादायक म्हणजे हा पैसा दरोडेखोरांनी नाही तर बँकेच्या मॅनेजरनेच पत्नी आणि मेहुण्यासोबत मिळून उडवला। पण हा संपूर्ण प्रकार कसा घडला आणि इतका मोठा सरकारी निधी बँकेतून निसटला तरी कुणालाच कसा संशय आला नाही याची संपूर्ण कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप, तुम्ही पाहत आहात सकाळ। ही घटना घडली हरियाणातील IDFC फर्स्ट बँकच्या चंदीगड शाखेत। हरियाणा सरकारच्या विविध विभागांची खाती इथून चालवली जात होती। शाखेचा मॅनेजर होता रुभव ऋषी। हा अत्यंत विश्वासू अधिकारी होता। त्याच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती। पण याच विश्वासाच्या आड एक मोठा कट रचला जात होता जो कुणालाच दिसला नाही। रुभव ऋषी यांनी पत्नी स्वाती सिंगला आणि मेहुणे अभिषेक सिंगला यांच्या सोबत मिळून एक कंपनी स्थापन केली। कंपनीचं नाव ठरवलं स्वस्तिक देश प्रोजेक्ट। या कंपनीत 75% शेअर्स स्वाती सिंगला यांचे होते तर 25% शेअर्स मेहुणे अभिषेक सिंगला यांचे होते। आणि मग सुरू झाला पैशांचा खेळ। सरकारी खात्यांमधून निधीही काढला जाऊ लागला। तो मोहालीतील दुसऱ्या खात्यात वळवला गेला आणि तिथून खाजगी कंपनीत ट्रान्सफर केला। अशा प्रकारे सुमारे 300 कोटी रुपये थेट कंपनीच्या खात्यात जमा झाले। हे संपूर्ण नेटवर्क हरियाणा, पंजाब, चंदीगड या 3 राज्यात पसरलेलं होतं। हे सगळं शांततेत सुरू होतं, कुणाला काहीच खबर नव्हती। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा घोटाळा उघडीस कसा आला? तर हा घोटाळा उघडीस आला तो योगायोगाने। हरियाणा सरकारच्या एका विभागानं बँकेला खाते बंद करण्याची विनंती केली आणि निधी दुसऱ्या खात्यात वळवण्यास सांगितले। तेव्हा बँकेच्या रेकॉर्डमध्ये दाखवलेली रक्कम आणि प्रत्यक्ष शिल्लक यात मोठी तफावत आढळली आणि मग बँकेच्या लेवलवर तपास सुरू झाला आणि एका मागोमाग एक खात्यांमध्ये गडबड झाल्याचे निदर्शनास आले। यावेळी बँक कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि समोर दिसणाऱ्या आकड्यांमुळे त्यांची झोप उडाली। त्यानंतर हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो सक्रिय झाला। ACBने 4 जणांना अटक केली। यामध्ये रुभव ऋषी, माजी मॅनेजर, त्यानंतर रिलेशनशिप मॅनेजर अभय, त्यानंतर स्वाती सिंगला आणि त्यांचाच भाऊ अभिषेक यांना ACBने अटक केली। ACBचे महासंचालक AS चावला यांनी स्पष्ट केले की हा संपूर्ण प्रकार एक सुनियोजित कट होता। विशेष म्हणजे दोन्ही मुख्य आरोपींनी 6 महिन्यापूर्वीच बँकेतून राजीनामा दिला आहे। आता या सर्व प्रकारानंतर बँकेने काय भूमिका घेतली ते देखील समजून घेऊया। कारवाई तपास सुरू राहणार पण बँकेने 100% रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला। IDFC फर्स्ट बँकेने नियामक संस्थांकडे फायलिंग करत फसवणुकीची कबुली दिली आणि सर्वात मोठा निर्णय घेतला। मुद्दल प्लस व्याज मिळून 583 कोटी रुपये हरियाणा सरकारला परत करण्यात आले। पण या प्रकरणात मोठे प्रश्न निर्माण होतात। हा फक्त पैशांचा मुद्दा नाही, हा आहे सार्वजनिक विश्वासाचा मुद्दा। सरकारी निधी इतक्या सहज कसा फिरवला गेला? मग अंतर्गत नियंत्रण कुठं होतं? ऑडिट सिस्टम काय करत होती? या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे। ACBने यात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे। पण हा एक फक्त आर्थिक गुन्हा आहे का की सार्वजनिक विश्वासावरचा सर्वात मोठा प्रहार? तुमच्या मते या प्रकरणात मोठी चूक कुणाची असेल? हा घोटाळा उघड झाला कारण हरियाणा सरकारला खाते बंद करायचं होतं। पण जर हे खातं बंदच केलं नसतं तर हा खेळ अजून किती वर्ष सुरू राहिला असता? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।